नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। बौद्ध जयंतीनिमित्त आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण। तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आमदार बाबासाहेब पाटील यांनी तथागत बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करून पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण केले आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाईचे लातूर जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब कांबळे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवानंद हेंगणे, महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे, दयानंद वाघमारे, शेषराव ससाने, माजी नगराध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे, मिलिंद महालिंगे, माजी नगरसेवक प्रकाश फुलारी, प्रभाकर गायकवाड, नागसेन महालिंगे, मयूर कांबळे, संदीप महालिंगे, सूर्यकांत कोकाटे, गोविंद गिरी, बाबासाहेब वाघमारे, त्रिशंत मोहगावकर, भीमराव कांबळे आदी मान्यवर आयोजक अरुण वागंबर हे उपस्थित होते। यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी सम्यक शुभेच्छा देताना बुद्ध तत्त्वज्ञान सर्वांसाठी उपयुक्त असून जगाला शांतीचा संदेश देणारे हे तत्त्वज्ञान सर्वांनी आपल्या जीवनात अंगीकारण्याचा प्रयत्न करावा, यामुळे खऱ्या अर्थाने आपणास सुख शांती लाभू शकते। म्हणून बुद्ध तत्त्वज्ञानाला जगात पर्याय नाही, जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक युवक मंडळाच्या वतीने अरुण वागंबर यांनी केले होते। प्रस्ताविक अरुण वागंबर यांनी केले, तर सूत्रसंचालन दयानंद वाघमारे आणि आभार सचिन गायकवाड यांनी मानले। या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती। जग जिंकून झाले ते मित्र गौतमाचे,